बाबो जंगलात काय दिसलं आम्हाला सगळा विषय सांगतो, एकदा ब्लॉग तर चालू करू द्या. आम्ही सगळं सह्याद्री ग्रुप निघालेलोय फिरायला, तुम्हाला तर सगळं माहितीच आहे. आणि आपल्या गाडीवर बघा ना किड्यांनी कसा हल्ला केलाय, सगळ्या ग्लासची व्हिजिबिलिटी पण कमी करून टाकलेली आहे. आज तर आम्हाला 8 ते 9 तास नुसता प्रवासच करायचा आहे. त्याच्या पहिले म्हणलं एकदा पोटोबा करून घेऊ. मस्तपैकी एवढी मोठी इडली घेतली, इडली नाही हा इडला होता, मस्तपैकी इडला खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला परत पूर्तता केली. अरे ग्लास तर सगळा खराब झालेला आहे. पहिले गाडी चांगली वॉश करून घेऊ. आणि मी घेतो पेपर वाचून, आणि तेवढ्यात मला सलमान खानचा फोन आला. पण त्याला म्हटलं आता मी फिरायला येईल, तुला नंतर फोन करतो. आमची आंघोळ हुकली तरी चालेल, पण गाडीला वॉश करणं खूप जास्त गरजेचं होतं. परत आमचा प्रवास चालू झाला. काय झाडी, काय डोंगर, सगळं वातावरण एकच नंबर होतं. त्याच्यानंतर आम्हाला एक नदी दिसली, त्याच्यात नुसतं कमळाचे झाड होते. हे बघून आरवी आणि मी तर डायरेक्ट हवेतच गेलो. नाचत कुदत एन्जॉयमेंट करत एकच नंबर आमचा प्रवास चालू होता. अशा सुंदर वातावरणात आम्ही मस्तपैकी कैरी घेतली. आहा बघा काय वातावरण आहे. लेडीज गँगला किती पण खायला दिलं ना, नुसती भूक लागली एकच डायलॉग राहतो. एवढं आपण साऊथ साईडला फिरायला आलो म्हटल्यावर इकडचे आयटम तर खाणंच पडेल. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी फणसाचे गरे खाल्ले आणि परत प्रवासाला सुरुवात केली. आता आम्ही एका घाटातून चाललो होतो आणि शपथ सांगतो ह्या घाटाचा व्ह्यू एवढा सुंदर होता माहिती का, डायरेक्ट स्वर्गात आल्याची फिलिंग येत होती. आणि आज आमच्या अमोल वाणी सोनाली वहिनी यांची ना अॅनिव्हर्सरी होती. मग आम्ही मस्तपैकी अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं. आणि केक तर एकच नंबर टेस्टी होता. सगळे केक वर असे तुटून पडले होते जसं काही महिनाभरापासून काही खाल्लंच नाहीये. त्याच्यानंतर बघा ना गाडी कोणी चालवायला घेतली, आरोहीनी. इकडं आरोही गाडी चालवत होती आणि पाठीमागच्या मेंबरची डायरेक्ट भीतीच वाढली होती. सगळ्यांनी गाणे बंद केले आणि समोर बघायला लागले. पण मला माहिती आरोही गाडी एकच नंबर चालवती. त्याच्यानंतर गाडी मी चालवायला घेतली. आपल्या गाडीला पण भूक लागली होती, डिझेल टाकून घेतलं, एका मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि परत आमची एन्जॉयमेंट चालू झाली. आता आम्हाला तमिळनाडूचं एवढं खतरनाक जंगल लागलं होतं माहिती का. ह्या जंगलामध्ये आम्हाला एवढे प्राणी दिसले. पहिले तर एक प्राणी दिसला, तो होता काळवीट. त्याच्यानंतर रानडुक्कर दिसलं, माकड दिसलं, एक वाकडी बस दिसली. आता आम्ही तमिळनाडूच्या जंगलामधून केरळच्या जंगलमध्ये एंटर होणार होतो. आम्हाला जंगलामध्ये एवढा खतरनाक प्राणी दिसला माहिती का, पण तो प्राणी कोणता आहे ते आम्हालाच माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. असा प्रवास करत करत फायनली आम्ही मुन्नार मध्ये केरळमध्ये पोहोचलो. आणि आता येते झोप. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आपल्या युट्यूब चॅनल ऋषिकेश गाडेकर ब्लॉग्स वरती.